जी केडगावमध्ये नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन केलेली आहे ती 15 एकदममधून केलेली आहे. तरी ग्रामसेवक, सरपंच आणि वायकर साहेबांनी आराखडा चेंज करून नवीन पाईपलाईन केलेली आहे. तर अख्ख्या गाववाल्यांचं म्हणणं काय होतं की भैरोबाच्या मंदिरापुढील किंवा पाठीमागील पूल करू आराखडा चेंज करून असं काम करायचं नियोजन ठरलं होतं. ह्यांनी यांच्यासाठी स्वार्थासाठी ही नवीन पाईपलाईनचं काम केलेलं आहे. अंदाजे नवीन पाईपलाईन याला खर्च झाला किती? आता जर शेतकऱ्याच्या हिशोबाने म्हणलं तर 5 ते 6 लाख रुपयात काम होईल. पण शासनाच्या जर ह्यांच्याकडून केलेलं असलं तर त्यांचं बिलिंगमध्ये येतं ते 13 ते 14 लाख रुपये. अरे जुन्या पाईपलाईनला पाणी येत नव्हतं का? जुन्या पाईपलाईनच्या बदलाची काही अडचण नव्हती, पण ह्यांनी ह्यांच्या पैशासाठी नवीन पाईपलाईनचं नियोजन केलेलं आहे. कोण जबाबदार असणार या गोष्टीला? त्याला जबाबदार ग्रामसेवक आणि सरपंच केडगाव. तुम्ही कसं का डायरेक्ट यांच्यावर आरोप करू शकता? कारण हे काम तेच बघत होते ना मागं पुढं पाईपलाईन चालू असताना. बरं, पाईपलाईन अख्ख्या गावात केली का फक्त वस्तीपुरती मर्यादापुरतं आहे? गावातली पाणी पुरवठ्याची विहीर ते पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी तिथून आणि सबलाईन निम्म्यापर्यंत आलेले आहे रिटर्न. पूर्ण गावात नवीन पाईपलाईन केलेलं नाही. जुन्या पाईपलाईनला कुठंतरी जॉईंट केलेलं आहे ह्यांनी. आणि ते पाईपलाईन जे वॉल टाकलेले आहेत त्याच्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे. वॉलमध्ये त्याची 180 करून देण्यात यावं आम्हाला. अंदाजे किती झाला असेल वॉलमध्ये भ्रष्टाचार? अंदाजे तुम्हाला वाटते किती? आता अंदाजे वॉलमध्ये भ्रष्टाचार तर आम्ही बघितल्यानुसार जर त्यांनी बिलिंगमध्ये काढलेलं आहे 80,000 रुपयाला एक वॉल, असं काम झालेलं आहे. ग्रामसेवक नेमकं कोण आहे कुठला आहे ग्रामसेवक? ग्रामसेवक राहणार चिकलठाण आणि सचिन सरडे यांचं नाव आहे ग्रामसेवक यांचं. तुम्ही त्या गोष्टीला पाठपुरावा केला का बाबा हे वारंवार पाणी पुरवठा विभागात येऊन पत्र देऊन शेनेशा वायकर साहेब मला म्हणले असते पत्र किती पण येतात, गावात काय काम करायचं का नाही. त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी त्यांचे कमिशन वाढून भेटावे म्हणून बिल काढून देण्यात आलेलं आहे. कोणी कमिशन मिळावं? कोण? वायकर साहेब. डायरेक्ट आरोप करताय तुम्ही? डायरेक्ट अर्ज दिल्यानंतर तुम्ही बिल काढताय म्हणल्यावर काम न पाहता. त्यांनी भेट दिली नाही का? नाही ना, वायकर साहेब म्हणले असे किती येतील किती जातील अर्ज देऊन.